ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಏತಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ, ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ, ಏತಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ, ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಬೇಕೇ ಬೇಕು, ನ್ಯಾಯ ಬೇಕು, ಬೇಕೇ ಬೇಕು, ನ್ಯಾಯ ಬೇಕು. ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಏತಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ, ನ್ಯಾಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ, ಏತಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ, न्याಯಕ್ಕಾಗಿ ಹೋರಾಟ. मैं जिला ऑटो रिक्शा यूनियन प्रेसिडेंट मोहम्मद गुलाब भंडारी यहाँ पर आज मेमोरेंडम देने आए हैं डीसी को। हमारे जो डिमांड्स हैं, ये कर्नाटक सरकार जो है, इन्होंने गवर्नमेंट से जो फ्री सीट्स सिटी बस के लिए किए हैं, उसकी तरफ से हमें हमारे ऑटो वालों को बहुत परेशानी हो रही है। और परेशानी इसलिए है क्योंकि बिजनेस जो ऑटो वालों का है वो 100% होने का अभी 75% उसमें कम हुआ है, 25% उतना ही बिजनेस बचा है। अभी इसमें परेशान हो के लोग पहले तो लॉकडाउन से परेशान थे। अब ये सिटी बस का ये फ्री, हमको कर्नाटक सरकार से एक ही बात कहनी है कि आप पूरे कर्नाटक में कहाँ होना है वहाँ आप सिटी बस, आप बसेस तो फ्री करो, लेकिन जो सिटी के लिए जो ऑटो रिक्शा है उसके ऊपर है, ये सिटी बस की वजह से बहुत प्रॉब्लम हो रही है। उसकी वजह से सिटी बस की वजह से ऑटो रिक्शा के जो डेली रोजगार का जो है वो बहुत बड़ा प्रॉब्लम हो रहा है। उसके लिए सरकार इसके बारे में सोचना है। अगर ये नहीं कर सकती सरकार, तो हमारे जो ऑटो रिक्शा वाले, जो लाइसेंसी ऑटो रिक्शा वाले हैं, उनको महीने को 15,000 रुपये मानधन एक लेकर दो। हमको इसके बारे में कोई प्रॉब्लम नहीं है। अभी ऑटो रिक्शा की रोजी रोटी जो है वो नहीं चलती, उसके लिए रोजी रोटी जो नहीं चलती उसके लिए जो है 15,000 रुपये अगर गवर्नमेंट की तरफ से मिले तो हमारे ऑटो वालों को क्या थोड़ा बहुत उनके बच्चों की एजुकेशन है, ये वो सब, वो हिसाब से एजुकेशन वगैरह, उनका घर खर्चा वगैरह, चलने का घर भाड़ा वगैरह, ऑटो रिक्शा का भाड़ा है, वो सब धंधे नहीं होने की वजह से सब प्रॉब्लम में आ रहे हैं। इसके बारे में सरकार सोचना चाहिए। और सेकंड बात ये है, दूसरी बात ये है कि जो प्रशासन है, पुलिस प्रशासन जो है, उनकी तरफ से हमारे ऑटो वालों को जरा भी केयर नहीं करते। वो लोग ऑटो वालों की जो परेशानियां हैं, जो तकलीफ है, उसको नजरअंदाज करते हुए वो क्या है, फजर 10 बजे दे, 11 बजे दे, 11 बजे भी 10 बजे भी वो क्या करते हैं, वो लोग 200 रुपये 500 रुपये फाइन देते हैं। अभी ऑटो रिक्शा लेके घर से बाहर आया हुआ होता है ऑटो रिक्शा वाला, उसके जेब में 200 रुपये रहते हैं क्या उस टाइम पे, 500 रुपये रहते हैं क्या उस टाइम पे उनको देने के लिए? तो देख के कम से कम धंधे का ये वो हिसाब देख के, अभी हर धंधे वाला परेशान है कर्नाटक में, हर धंधे वाला परेशान है। जब से लॉकडाउन हुआ है और ये नई गवर्नमेंट की ये जो फ्री का जो फंडा है, इसकी वजह से अभी ये ऑटो रिक्शा वाले क्या करना, जो सिटी में फिर आते हैं, आप सिटी छोड़ के पूरे कर्नाटक में अगर बस फ्री अगर छोड़े तो हमको कुछ प्रॉब्लम नहीं होती। अभी हमारा धंधा कम से कम 75% कम हो गया है। तो इसकी वजह से अभी घर गृहस्थी कैसे चलाना, ऑटो वाले के बच्चे हैं नहीं, वो स्कूल में वगैरह जाते हैं, उनकी फीस, उनके कपड़े लगते हैं, उनका दवा खाना, उनकी घर गृहस्थी चलाने के लिए खर्चा, ये कौन देना चाहिए? ये सब अगर इन्होंने ये फ्री बस अगर बंद नहीं किया तो आगे के दिनों में हमारे ऑटो रिक्शा हमें घर सामने रख के, अभी परसों एक कहानी हो गई, हमारे ऑटो वाले के लिए वो ट्रैफिक पुलिस कुछ 1,000 रुपए कुछ फाइन दिए, 1100 रुपए कुछ फाइन दिए। तो 1100 रुपए फाइन देने के बाद उसने बेजार हो के अभी कर्जा चुकाना है, घर खर्चा चलाना है, स्कूल की फीस भरना है, या इनको दे के जाना है पैसे। अभी ये 1,000 रुपए ऑटो वालों को फाइन उनकी कमाई के हिसाब से जो है वो देख के तो कम से कम फाइन वगैरह करना है, कम से कम इंसानियत के नाते। अभी सर्कुलर आप बताते हो कि भाई गवर्नमेंट की तरफ से आया, हम क्या करें, आपकी मजबूरी आप बताते हो, इनकी मजबूरी कौन समझना। आज बीजापुर सिटी में कम से कम 8,500 ऑटो रिक्शा हैं, 8,500 ड्राइवर और मालक मिलके 17,000 लोग हैं। 17,000 का परिवार इस ऑटो रिक्शा के ऊपर चलता है। तो इनके बच्चे ये वो किधर जाना है, ये सरकार से हम सवाल कर रहे हैं। इसका जवाब अगर नहीं दिए, ये मेमोरेंडम आज हम डीसी को दे रहे हैं, 7 दिन के अंदर इसका अगर फैसला नहीं किए तो हमारे सब ऑटो रिक्शा वाले जो हैं, ये ऑटो रिक्शा अपने अपने घर सामने लगा के
हम मुख्य प्रतिभटना करते हैं, कौन से भी प्रशासन के पास नहीं जाते, किसी के पास नहीं जाते। हमारे घर में हम उपास सत्याग्रह घर में ही करते हैं हम, और घर में उपास करके हम लोग मर जाते। आप लोग इस बात के लिए, ये बात की सेंसिटिविटी को गौर कीजिए जरा। लोग परेशान हैं बहुत, इस परेशानी का सरकार के पास सलूशन है। अपने लिए, सिर्फ अपने लिए मत देखो, लोगों की भलाई के लिए भी देखो, लोगों के बारे में भी सोचो। ऑटो रिक्शा, एक बीच में हमने ऑटो रिक्शा वालों के लिए घर के बारे में दरखास्त की थी, लेकिन घर का अभी तक का कुछ हमको उसका रिप्लाई नहीं आया। एक पेपर आया था हमको, कल्याण इलाके को जाओ बोल के, कल्याण इलाके से कोई पेपर हमको नहीं आया। आपके लिए अलॉटमेंट हुआ है नहीं हुआ है, हमने जागे के बारे में, अलॉटमेंट के बारे में सरकार को मेमोरेंडम दिए थे, तब बीजेपी सरकार थी, अब कांग्रेस सरकार है। अभी ये सरकार ने अगर हमारे ऑटो वालों के बारे में नहीं सोचा, हर सिटी के बारे में, हर सिटी में कम से कम 8,000 7,000 ऑटो रिक्शा है, और बेंगलोर और ये दूसरे बड़े बड़े मेट्रोपॉलिटन सिटी में तो लाखों से हैं। इसके बारे में जरा सोचिए आप। अपना खाली वोट बैंक बचाने के लिए ये मत कीजिए। छोटे गोर गरीब के घर के बारे में, उसके जरूरत के बारे में जरा सोचे तो इंशाल्लाह आगे क्या है, ये लोग भी आपको साथ देते हैं। ಬರ್ರಿ ಈ ಕಡೆ ಎಲ್ಲರೂ ಕಾಣಿಸ್ತದೆ. ಇದ್ರ ಪೀಚ ಫ್ರೀ ಮಾಡ್ಯಾರ ಫಸ್ಟ್, ಅದರಿಂದ ನಮಗೆ 75% ದುಡಿಮೆ ಕಡಿಮೆ ಆಗೈತಿ ಸರ್. ಇದು ಬಸ್ ಕಂಟಿನ್ಯೂ ಚಾಲೂ ಮಾಡಿದ್ರ ಅವರು ಸರ್ಕಾರಗಳು, ಅವರು 15,000 ರೂಪಾಯಿ ನಮ್ಮ ಪ್ರತಿಯೊಂದು ಡ್ರೈವರ್ಗೆ ಕೊಡಬೇಕು ತಿಂಗಳಿಗೆ. ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಫ್ರೀ ಬಸ್ ಕೊಡ್ಲಿ, ಹಾ, ಅದು ಫ್ರೀ ಬಸ್ 15,000 ಒಂದು ಆಟೋದಾಗ ಕೊಡ್ಲಿ. ಒಂದು ಡ್ರೈವರ್ಗೆ 15,000 ರೂಪಾಯಿ, ಒಂದು ಡ್ರೈವರ್ಗೆ ಲೈಸೆನ್ಸ್ ಬ್ಯಾಚ್ ಇರೋರು ಡ್ರೈವರ್ಗೆ ಕೊಡ್ಲಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ದುಡಿಮೆ ಇಲ್ಲ ಸರ್. ಬಸ್ ಬ್ಯಾಚ್ ಇದ್ದವ್ರಿಗೆ ಆಟೋನು ಇರ್ಬೇಕಲ್ಲ, ಒಂದು ಆಟೋನು ಇರ್ತಾವಲ್ಲ ಸರ್, ಆಟೋನು ಇರ್ತಾವ. ಈಗ 17,000 ನಮ್ಮ ಆಟೋ ರಿಕ್ಷಾ ಡ್ರೈವರ್ ಮತ್ತೆ ಮಾಲಕರು, 8,500 ಆಟೋ ರಿಕ್ಷಾ ಐತಿ ಸರ್. ಇಲ್ಲ, ದುಡಿತಾರ, ಅವ್ರೂ ದುಡಿತಾರ. 1-2 ಶಿಫ್ಟ್ನಾಗ ಗಾಡಿ ನಡೀತಾವ. ಅದು ಜೀವನ ಅವ್ರದ್ದು 17,000 ಜನರದ್ದು ಜೀವನ ಇದ್ರ ಮೇಲೆ ಐತಿ, ದುಡಿಮೆ ಪರಿವಾರದ್ದು. ಸರ್ಕಾರದ ಪ್ಲೀಸ್ ಸರ್. ಮತ್ತೆ ಇದು ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ಏನೈತಲ್ಲ, ನಮ್ಗೆ ಬಹಳ ತೊಂದರೆ ಕೊಡಕತ್ತಾರ ಸರ್. ಯಾರು? ಇಲಾಖೆದವರು ಸರ್, ಟ್ರಾಫಿಕ್ ಇಲಾಖೆದವರು. ನಿಮ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಏನ್ ಸಂಬಂಧ ಇಲ್ಲ ಸರ್. ನಿಮ್ ಕಡೆ ನಾವು ಫರಿಯಾದ್ ಮಾಡ್ಲಕ್ ಬಂದೀವಿ ಸರ್. ಚಾವಿ ಕಿತ್ಕೊಂಡು ಹಾಕೊಂಡು ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದ್ರೆ ನಿಲ್ಲಿಸ್ತೀರಿ, ತಕ್ಷಣ ನಿಲ್ಲಿಸ್ತೀರಿ. ನೋಡಿದ್ರಿ ಸರ್ ಅಂತವ್ರಿಗೆ ಏನೈತಿ, ಒಂದ್ ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಲಿರಿ. ಮೊದಲು ಒಂದ್ ಜಿರ್ಗಾಳ್ ಸಾಹೇಬ್ರ ಅಂದ್ಕಿಸ್ ಇದ್ದಿದ್ರಿ, ಅವ್ರ ಯಾರು ಭಾರಿ ಇವ್ರು ಇದ್ದಿದ್ರಿ ಸರ್. ಸಲ್ಯೂಟ್ ಹೊಡಿಬೇಕು ಅವ್ರಿಗೆ. ಹಿಂದ ನೆನಪು ಮಾಡ್ತೀನಿ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಮನಸ್ಲಿಂದ. ಯಾಕಂದ್ರ ಅವ್ರ ಗಾಡಿ ಹಿಡದಂದ್ರ ಫೈನ್ ಮಾಡ್ತಿದ್ದಿಲ್ರಿ. ಅವ್ರು 2 ದಿನ ಗಾಡಿ ನಿಂತ್ಕಿಸಿ ಅದೇ ಪನಿಷ್ಮೆಂಟ್ ಕೊಡ್ತಿದ್ರಿ. ಯಾರು ತಪ್ಪು ಮಾಡ್ತಾರ ಅವ್ರಿಗೆ. ನಾವು ತಪ್ಪು ಮಾಡಿದಂದ್ರ ನಮಗೂ ಮಾಡಿರಿ. ಅವ್ರು ಒಬ್ಬರು ಮಾಡ್ತಾರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ. ಮತ್ತೊಂದ್ ಮಾತು ಸರ್, ಮತ್ತೊಂದ್ ಮಾತು ಸರ್, ಇದು ಶಿವಾಜಿ ಸರ್ಕಲ್ ಮತ್ ಗಾಂಧಿ ಚೌಕದಾಗ ಒನ್ ವೇ ಐತ್ರಿ. ಅದು ಮತ್ ಹೇಳ ಸಾಕಾಗೈತಿ ಸರ್. ಒಟ್ಟೆ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಇಲ್ಲ, ಏನಿಲ್ಲ. ಮತ್ತೊಂದ್ ಸರ್, ಕೆಸಿ ಮಾರ್ಕೆಟ್ದಾಗ ಎಲ್ಲಾ ಆಟೋ ಬರ್ತಾವ. ನೀವು ಒಂದೇ ರೂಟ್ ಕೊಟ್ರಿ. ಬಿಜಾಪುರದು ಒಂದೇ ರೂಟ್ ಕೊಟ್ಟಾರಿ. ಕೆಸಿ ಮಾರ್ಕೆಟ್ಲಿಂದ ಗಾಂಧಿ ಚೌಕ್ ಬರ್ಬೇಕು ಎಲ್ಲಾರು. ಆ ಕೆಸಿ ಮಾರ್ಕೆಟ್ದಾಗ ನೀವು ಹೋಗಿ ನೋಡ್ರಿ ಸರ್. ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಆಟೋದಾಗ ಒಂದ್ಸಲ ಒಂದ್ ಅರ್ಧ ತಾಸು 10 ನಿಮಿಷ ಕುಂದರ್ರಿ. ಎಷ್ಟು ತಡ ಆಗ್ತದೆ, ಬರೀ ಅರ್ಧ ಕಿಲೋಮೀಟರ್ ಹೋಗದಾಗ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಸರ್ಕಲ್ ಇಂದ ಗಾಂಧಿ ಚೌಕ್ ಹೋಗಕ 3-4 ಸಿಗ್ನಲ್ ಮಾಡಬಾರ್ದಲ್ಲ ಸರ್. ಅದು ಪೂರ್ತಿ ಸಿಟಿದು ರಿಕ್ಷಾ ಅಲ್ಲೇ ಬರ್ತಾ ಇದೆ ಈಗ. ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಸರ್ಕಲ್ ಗಾಂಧಿ ಚೌಕ್ ಹೋಗಕ್ 1 ತಾಸ್ ಬೇಕು ಸರ್. ಅದು ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರ ಅವ್ರ ಫುಲ್ ಟ್ರಾಫಿಕ್ ಜಾಮ್ ಆಗ್ತಿದ್. ನಾ ಅವ್ರಿಗೆ ತೊಂದ್ರೆ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ ಸರ್. ಅವ್ರಿಗೂ ಒಂದು ಇದು ಮಾಡ್ರಿ, ಜಾಗ ಕೊಟ್ಕಿಸಿ ಅವ್ರಿಗೂ ಒಂದು ನೀವು ಅದನ್ನ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡಕ್ ಹೇಳ್ರಿ ಸರ್. ಮೊನ್ನೆ ಸರ್ ಡೆಲಿವರಿ ಪೇಷಂಟ್ ಇತ್ತು ಸರ್ ಗಾಡಿಯಾಗ. ಇಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಇದು ಕೊಟ್ಟಾರ ಸರ್. ಶಾಪ್ ಐತ್ರಿ, ಅವ್ರು ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾ ಏನ್ ಹೇಳಿದ್ರ, ಒಂದ್ಸರಿ ಅವ್ರದ್ದು ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರ ಕಮಿಟಿ ಐತಿ, ಒಂದ್ ಮೀಟಿಂಗ್ ಕರೆದು ಕಮಿಷನರ್ ತಿರುಗಾಡ್ಲಕ್ಕೂ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜ್ ಹುಡುಗರು ಹೋಗ್ತಾರ, ಅಲ್ಲಿಂದ ಹೋಗ್ಲಕ್ಕೂ ತೊಂದರೆ ಆಗ್ತೈತಿ. ನಾನ ಹೋಗಿನಿ, ಅದೇ ಸರ್.